मित्रांनो, बरेच मुलं मला विचारतात की सर मला टॉप करायचंय, पण टॉप करण्यासाठी 100% पूर्ण लाईन टू लाईन सिलेबस कव्हर करू का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नाही. मग आता कसं करायचं? 3 गोष्टी सांगतो. पहिला, सिलेबस 70-30 पॅटर्न मध्ये डिव्हाइड कर. म्हणजे काय? 70% असं जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते फिक्स पेपरला येतं. ते कुठून कळेल तुला? प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका आल्या, कॉलेज टीचर आले, सिनियर आले, यांच्याकडून समजून घे आपला सिलेबस हा विषय काय, या विषयाला पेपरमध्ये काय विचारता, हे तुझं अनालिसिस झालं की तुला कळेल 70% हा सिलेबस हा 100%च येतो आणि 30% हा क्वचित येतो, त्याला फक्त ओव्हरलुक करायचंय. या पद्धतीने तुला पूर्ण न जाता एक्झाम ओरिएंटेड स्टडी करायचा आहे. 70-30 कळालं. हे झाल्यानंतर आता आपला सिलेबस तर आपण एक्झाम ओरिएंटेड केलाय, पण मग आता सेकंड स्टेप आली, त्या सिलेबस वरून आपण पूर्ण 100% पेपर विथ ऑप्शन कव्हर करू शकतो का? मग त्याची तुला प्रॅक्टिस करायची. म्हणजे जेवढा तुझा एक्झाम ओरिएंटेड सिलेबस तू कव्हर केलाय याच्यावरनं पूर्ण पेपर अटेम्प्ट करण्याचा प्रॅक्टिस कर. ओके, मग 2.5 तास टाइम लाव, 1 तासाचा पेपर असेल तर 1 तास टाइम लाव आणि पूर्ण पेपर कव्हर कर विथ ऑप्शन लिहिण्याचा प्रयत्न कर. यस, म्हणजे काय होईल, तुला कॉन्फिडन्स येईल की अरे माझ्या एवढ्या सिलेबस मधनं एवढा पूर्ण पेपर कव्हर होतोय. हे जे थोडं राहिलं, जे तुला कळलं हे आपल्या सिलेबसच्या बाहेर आलंय थोडं, ते माझं राहिलंय, मग ते तुला पुन्हा या 30 मध्ये घेऊन घेता येईल. त्याचा ओव्हरलोक करून ते पण तुला कव्हर करून घ्यावं येईल. कळालं? म्हणजे पहिल्यांदा एक्झाम ओरिएंटेड सिलेबस बनव आणि नंतर त्याच्यावरनं 100% विथ ऑप्शन तुझा पेपर तुला कव्हर करता येणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली जाऊ द्यायच्या. म्हणजे कमीत कमी सिलेबस मध्ये, नॉट ओनली 100%, कमीत कमी सिलेबस मध्ये तू आउट ऑफ मार्क घेऊन युनिव्हर्सिटी कॉलेज टॉप करू शकतो. आता टॉप करायचं ते अजून एक अडचण येते, न्यूमरिकल आणि डेरिव्हेशन. याचा स्टडी कसा करायचा? तर हे बघ, काही फिक्स न्यूमरिकल डेरिव्हेशन असतात. तर काय करायचं? एक सेपरेट वही बनव न्यूमरिकल डेरिव्हेशन साठी. टॉपिक, त्याच्यावरची न्यूमरिकल, व्हरायटी ऑफ न्यूमरिकल डेरिव्हेशन्स आणि त्याचे फॉर्म्युले. टॉपिक, व्हरायटी ऑफ न्यूमरिकल डेरिव्हेशन आणि त्याचे फॉर्म्युले. या पद्धतीने एक सेपरेट डेरिव्हेशन न्यूमरिकलची वही ठेव, कारण न्यूमरिकल, डेरिव्हेशन, लॉजिकल सब्जेक्टच असतात जे आपल्याला आउट ऑफ मार्क घेऊ शकता. यस, सो या 3 स्ट्रॅटेजी फॉलो कर. पहिल्यांदा एक्झाम ओरिएंटेड सिलेबस तयार कर, त्याच्यावरनं 100% विथ ऑप्शन पेपर लिहिता येतो का ते पेपर सोडवायची प्रॅक्टिस कर. आणि न्यूमरिकल साठी मी सांगितलं, डेरिव्हेशन न्यूमरिकल साठी एक सेपरेट वही मेंटेन कर, जेणेकरून त्याचेही मार्क जाणार नाही आणि तुझे आउट ऑफ मार्क कव्हर होतील. आणि मित्रांनो, हे पूर्ण तुम्हाला स्टडी मटेरियल फ्री मध्ये अवेलेबल आहे. आपल्या पर्पल हॅट ॲपवर भरपूर साऱ्या गोष्टी फ्री आहे, त्या तुम्ही बघू शकता. आणि पेड कोर्सेस मध्ये एकदम अफोर्डेबल सबस्क्रिप्शन मध्ये ऑथेंटिकेटेड आपलं स्टडी मटेरियल आहे, ते वापरा आणि पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत तुम्ही नक्की इंजिनिअरिंग स्कोरिंग करा.